त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचं मिशन कोणतं असेल तर ती असते स्कूल ऍडमिशन. पूर्वी शाळेला ग्रामर होतं, आता ग्लॅमर आलंय. पूर्वी शाळा फक्त शाळा होती, आता एज्युकेशन इन्स्टिट्यूट झालंय. ऍडमिशनचं मिशन पूर्ण करताना बघूया एका एजंट आणि एका विद्यार्थ्यांची खूप मजेदार गोष्ट. तर बघूया कॉमेडी ड्रामा. आई शपथ, शाळा आहे की 5 स्टार हॉटेल? पाहिलं का, शाळेत आल्या आल्या चपला बुटा हातात घ्यायला लावले त्या शाळेच्या वॉचमॅननी. आपले चपला बुटा खराब होऊ नये म्हणून किती काळजी. आपल्यामुळे त्यांचं लोन खराब व्हायला नको म्हणून. बाबा, लोन नाही, लॉन. हा, तेच. अगं बाई, हो का? बरोबरच आहे. इथे किती सुद्धा हिरखड आहे. आपला बंटी रोज हिरवडीतून चालणार. किती वेळ झाला अजूनही या शाळेची एजंट मॅमच नाही आली. हो ना, किती वेळ झाला. आई आणि बाबा, एवढ्या मोठ्या शाळेत माझ्या ऍडमिशन करणं गरजेचं आहे का? हो आहे. तुला नाही करणार, सेट असतात ते. त्या भिंगारे बाईचं बघडू तर साध्या शाळेत जातो. तिचं का माझं मत असलंय. त्या त्याच्याशी इंग्रजीमध्ये बोलतात, जीव घालताना बोलतात, आय मेड अ ब्रिंजल भरी, प्लीज इट ना. कसलं भारी. आणि बाळा, तू मला किती दिवस नमस्कार बाबा म्हणणार. या बापालाही वाटते आपल्या पोराने आपल्याला ते काय म्हणतात रे, व्हॉट्सअप दॅट. हा, तेच म्हणाव. नाहीतर ते कसं वाटतं, आई भूक लागली जेवायला दे. त्याच्यापेक्षा मॉम, आय एम हंगेरी. आई, हंगेरी नाही, हंग्री. हा, तेच ते. अहो, शाळेच्या एजंट मॅम आला. थांबा. हॅलो, मी बिझी, मला खूप काम आहे. मला अजून एक मीटिंग मध्ये जायचं आहे. आपण 5 वाजता भेटू. हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार. काय घेणार, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी की बाळा तुला मिल्कशेक? नाही, काही नको. प्लीज हॅव अ सीट. तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड काढा, आम्ही आमचं मेन्यू कार्ड काढतो. मेन्यू कार्ड शाळेत आलो की हॉटेलमध्ये? आमची स्कूल हॉटेलपेक्षा कमी आहे का? आमच्या स्कूलमध्ये स्विमिंग पूल, हॉर्स रायडिंग, जीप सगळं आमच्या स्कूलमध्ये. आणि शिक्षण, त्यासाठी तुम्ही प्रायव्हेट क्लास लावू शकता. हा, चालेल. मला सांगा, आपली शाळा तर इथे आहे, मग हिला इंटरनॅशनल स्कूल असं का बरं लिहिलंय? असंच असतं, आजकाल सगळ्या गोष्टी विदेशीच आवडतात लोकांना. टीव्ही, फ्रीज, अहो मराठी नाटक सुद्धा विदेशी दौरा केल्याशिवाय चालत नाही ना आपल्याकडे, हो की नाही? बापरे, हा शाळेच्या एजंट मॅम तर खूपच घाईसात दिसतंय बरं. तुम्ही काहीतरी म्हटलं का? नाही, काही नाही. बाळा, तुझं नाव सांग, मला फाईलवर लिहायचंय. अंकुश प्रदेश गोहते. नो, हे नाही चालणार. आजपासून तुझं नाव अंकुर प्रदीप सिंघानिया. बापरे, नाव बदललं का मॅडम? छान आहे, पण आमचे साधे आहेत. सोसायटीला शोभल का ते सिंघानिया नाव? मग हे नाही चालणार. इथल्या मुलांचे पॅरेंट्स बिझनेसमॅन असतात. तुम्ही पण एखादा बिझनेस टाका ना. चालेल, बिझनेस करतो. टोट्याचा बिझनेस करतो. सिंघानिया टोट्या. नर तुमच्या, टोट्या आमच्या. अतुट टोटी. एवढं नामकरण केलं तुमच्या सिंघानियानी, काहीतरी शगून द्या. हे घ्या 500 रुपये. 500? नेव्हर माइंड. आमच्या स्कूलची फीस फक्त 3.5
3.5 लाख फक्त नाही. पिऊन इकडे ये. मॅडम, जे बाहेर बसले आहेत त्यांना आत बोलव. तुम्ही जाऊ शकता. नाही नाही मॅडम, देणार आम्ही. अहो असं का करतात? पोटात 2-2 किडना का उगाचच आहे का? एक किडनी विका, याचा तरी आरामात होईल. पुढच्या शिक्षणाला माझी विक. अगं पण आई, कमी पडले तर तुझ्या छोटा मेन्यू विकू, पण आपल्या बाळाचे शिक्षण थांबले नाही पाहिजे. गप्प बसा बरं तुम्ही. बरं, दर आठवड्याला ओपनच असतं. ओपनच म्हणजे पॅरेंट्स टीचर मीटिंग, आणि ते फक्त इंग्लिश मधूनच होते. पण आम्हाला इंग्लिश येत नाही. नो प्रॉब्लेम, आम्ही तुम्हाला न स्पोकन इंग्लिशचा क्लास लावून देतो. 50,000 फक्त. दोघं असल्यामुळे 10,000 डिस्काउंट. अरे वा, म्हणजे फक्त 5,000 भरायचे. आई, दोघांचे बिल तर 1 लाख होतात आणि डिस्काउंट पकडून 90,000. असू दे, सध्या एवढेच आहे. पण आमचा मुलगा मोठा झाला पाहिजे, बरं का? माय गॅरंटी, तुमचा मुलगा देश बदलणार. देश बदलणार? पण कसे? कारण की तो या देशमध्ये राहणारच नाही, म्हणून विजा आणि पासपोर्ट आत्ताच तयार करा. खरं आहे, परदेशातच प्रगती असतात. तुम्ही तर आमचे डोळेच उघडले. आता तुम्ही तुमचा पर्स उघडा. विजा आणि पासपोर्टची 2 लाख आत्ताच भरा. सध्या नाही, पण आणून देतो. एवढ्यानेही संपलं? अजून मी ऍडमिशन सुरूच नाही केलं. फीस साठी तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या बांगड्या द्या. पण आई, तू मध्ये पडू नको, आम्ही बघू ते काय करायचं. आणि अॅन्युअल फीस साठी तुमच्या दोघांच्या अंगठ्या. अहो द्या द्या. आणि अदर ऍक्टिव्हिटी साठी तुमची वॉच. थांबा बाबा. मॅडम, तुम्ही शिक्षणाचा बाजार मांडला आहेत का? हे काय बोलतोस तू? काय बोलतेस बाळे तू? थांबा बाबा, मला बोलू द्या. शिक्षण हे शिक्षणाच राहू द्या. त्याचाच त्याचा सिम्बॉल होऊ देऊ नका. शाळा चांगली असली की मुलं शिकतात असं नाही. मुळात मुलं चांगली हवी. त्यांना शिक्षणाची ओढ हवी. त्यांना आई वडिलांच्या कष्टाची त्यांना जाणीव हवी. शिक्षण प्रगतीचं दार त्यांना उघडून देत असते. ते दार सोन्याचं आहे की लाकडाचं हे महत्वाचं नाही. अहो, शाळेच्या वरांड्यापासून शिकलेला मुलगा भविष्यात देशाचे संविधान लिहितो. साध्या शाळेत शिकलेला सचिन जगासाठी मास्टर होतो. अत्यंत गरिबीत उपाशीपोटी शाळा शिकलेला मुलगा भविष्यात देशाचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम होतात. सुख सुविधा असलेली शाळा नाही तर ज्ञानाची भूक तुम्हाला घडवत असते. म्हणून आई बाबा, मी आपल्या शाळेत शिकणार. माझ्या शाळेत सुद्धा ड्रॉइंग, म्युझिक, स्पोर्ट एवढेच नाही तर बाबा, दरवर्षी कितीतरी मुलं नॅशनल लेवलवर जाऊन खेळतात. याशिवाय कितीतरी मुलं बाबा मेरिट देतात. म्हणून आई बाबा, मी आपल्या शाळेत शिकणार. बाबा, शिक्षक हे विशाल वृक्षात असतो. त्यांच्या फांदीतून सरसरत असलेली त्यांची ज्ञानाची पानं, अंधार भरलेल्या चिमुकल्या गोऱ्यातून सूर्याचा तेज बाहेर काढणारे म्हणजे हे शिक्षक. म्हणून आई बाबा, मी आपल्या शाळेत शिकणार. चला आई बाबा, येतो आम्ही. पिऊन जे बाहेर बसले त्यांना आत बोलवून मला माझा बिझनेस करू द्या.